जय शिवराय सर्वांना. धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांच्या बलिदान मासानिमित्त शिवपुत्र संभाजी डॉक्टर कमल गोखले यांच्याद्वारा लिखित या पुस्तकाचे आपण सर्व वाचन करत आहोत. आजचं आपलं चौथं पुष्प आहे आणि या चौथ्या पुष्पाला अनुमोदन देण्यासाठी पृथ्वीराज दादा आपल्यात उपस्थित आहे. पृथ्वीराज दादा इतिहासाचे, मंदिरशास्त्र आणि मूर्तिशास्त्राचे गाढे अभ्यासक आहे. मूळतः आपल्या नागपूरचेच राहणारे आहेत. सोबतच सध्या त्यांची आर्किओलॉजीमध्ये मास्टर डिग्री सुरू आहे आणि त्यांचा इतिहास आणि बाकी इतिहासावर खूप जबरदस्त असा अभ्यास आहे. म्हणजे दादांचं, आपण म्हणतो मूर्ती लहान पण कीर्ती महान, खरं तर तशाच स्वरूपाचं दादांचं व्यक्तिमत्व आहे. इतक्या कमी वयात इतका प्रचंड अभ्यास आणि मूर्तिशास्त्र यासारख्या एक म्हणजे कठीण असा विषय ते सहजतेनं हाताळतात. मंदिर शैलीच्या ओळख कशा करायच्या, मंदिर शैली कशी माहिती पडते, मंदिराच्या रचनेवरून ते कोणत्या शैलीतले मंदिर आहे, अशा म्हणजे कठीण विषय दादा एकदम सुलभतेनं सांगतात. मग अपरिचित विदर्भ दर्शन आपण स्वराज्य सेवा प्रतिष्ठानद्वारे आयोजित केलं होतं आणि त्यात विदर्भातले काही किल्ले आणि काही स्थळं आपण पाहायसाठी आपली पूर्ण टीम निघाली होती. त्यावेळेस दादांचा पहिला परिचय आपल्या सर्वांशी आला आणि दादांचं प्रचंड ज्ञान, खरं तर त्या ज्ञानानं आम्ही सर्व भारावून गेलो होतो. तर आजच्या सत्राचं अनुमोदन करण्यासाठी मी पृथ्वीराज दादांना आमंत्रित करतो. पृथ्वीराज दादा. नमस्कार, माझा आवाज येतोय का? येत आहे दादा. हो आवाज नाही, मस्त येतोय. येतोय ना स्पष्ट? हो हो. बरं, आजचा विषय आजच्या विषयाची मी सुरुवात करतो. माझा विषय आहे की ज्या स्वाऱ्या झाल्या आणि मराठे हे संभाजी महाराजांच्या मृत्यूच्या नंतर एक प्रेरणा घेऊन, चेतना घेऊन कसे कसे ते पुढच्या लढाया लढत होते, हे मी थोडक्यात बोलणार आहे. याच्यानंतर आपण एक प्रश्न. संभाजी महाराजांच्या मृत्यूच्या नंतर रायगडाला वेढा पडला. वेढा देणारा इतिकाद खान होता. याचा जुल्फिकार खान म्हणून उल्लेख येतो. हा जुल्फिकार खान म्हणजे मुळात याचं नाव इतिकाद खान हा, आणि औरंगजेबाच्या वेढा जो होता हा 6 महिने चालला. 6 महिने वेढा चालल्याच्या नंतर ताराराणी आणि राजाराम राजे हे जिंजीकडे गेले आणि अ, शाहू महाराज आणि येसुबाई या मुघलांना सरेंडर झाले, आणि त्या मुघलांकडे जवळजवळ शाहू महाराज 1707 पर्यंत होते आणि येसुबाई पुढे 1720 पर्यंत दिल्लीमध्ये कैदेत होते. मधातल्या काळामध्ये जे मराठ्यांचं जे राजकारण होतं, औरंगजेबासोबत जे राजकारण होतं, ते खूपच उद्बोधक आहे. आणि मी याच्यासाठी सांगतो की हे जे 1707 पर्यंतचं जे राजकारण होतं हे आमास्तर पाचशे आमास्तर शक्तींची पाचशेही राखणे आहे. हा जो डिफरन्स आहे, हा राजकारणामधला जो डिफरन्स आहे, हा कसा कसा बदलत गेला. संभाजी महाराजांची डेथ हे त्याचं एक सगळ्यात मोठं कारण होतं. याचं पुढं जाऊन जे मराठ्यांचे सरदार जे पुढे जाऊन उत्तरेच्या स्वाऱ्या करू लागले, याचं सगळ्यात मोठं कारण काय होतं, याचं कुठंतरी मूळ एक संभाजी महाराजांच्या डेथ मध्ये दिसून येतं. एक निकोलो मनुची नावाचा इटालियन प्रवासी हा भारतामध्ये आला होता. हा औरंगजेबाच्या दरबारी तोपची म्हणून काम करत होता. औरंगजेबाच्या सोबत तो तोपची असताना तिकडे जेव्हा शिवाजी महाराज जेव्हा आग्र्यामध्ये गेले, हा शिवाजी महाराजांना भेटला. पुढे हा संभाजी महाराजांच्या काळामध्ये दक्षिणेमध्ये आला, आणि हा दक्षिणेमध्ये आल्याच्या नंतर हा पोर्तुगीजांकडे काम करू लागला. आणि त्याच्यानंतर हा राजाराम राजांच्या काळापर्यंत होता. पूर्ण याने मराठ्यांचं स्वातंत्र्य युद्ध पाहिलं. पुढे जाऊन ताराबाईंचा एक मोठा 7 वर्षाचा काळ पाहिला. आणि याने आपला एक इटालियन भाषेमध्ये आपला ग्रंथ लिहून ठेवलाय. त्याचं नाव स्टोरी ऑफ द मोगोर आहे, म्हणजे मुघलांच्या कथा.
आणि तो समकालीन होता. याने सगळे जवळजवळ 3 छत्रपती मराठ्यांचे पाहिले. आता या स्टोरी ऑफ द मोगरामध्ये हा काय लिहितो, एकदम हा म्हणजे एक सगळ्यात मोठा पुरावा आहे की बादशहाच्या छावणीमध्ये काय काय होत होतं. बादशहाची फौज जेव्हा इकडे आली तेव्हा ते कशी होती. तेव्हा जवळजवळ 28 वर्ष बादशाह इकडे राहिला, तर त्याच्या फौजेची काय परिस्थिती होती यानं सगळं लिहिलं. जवळजवळ 3 ते 4 वेळा प्लेगची साथ इथे दक्षिणेमध्ये आली होती, त्याचंही सगळं त्याचं वर्णन आहे. त्याचं एक खूप सुंदर त्याने बादशहाच्या फौजेचं वर्णन केलंय. तो लिहितो की बादशाह जेव्हा इकडे आला तेव्हा तो 28 वर्ष इथं होता. बादशहाच्या फौजेमधले जवळजवळ 4 पिढ्या इथे दक्षिणेमध्ये गुजरले. त्याचं तो असं वर्णन करतो की बादशाह जेव्हा इकडे आला त्याच्यासोबत त्याचे जे मोठे मोठे सरदार होते ते म्हातारे होते. त्याची एक पिढी गेली. त्या म्हाताऱ्या सरदारांची जी मुलं होते ते म्हणजे चांगले तारुण्यात होते, ते म्हातारे झाले. आणि त्या तारुण्यातले जे सरदार होते त्यांचे जे मुलं झाले ते इकडे दक्षिणेमध्येच झाले. आणि 25 वर्षामध्ये ते सुद्धा इकडे दक्षिणेमध्ये तरुण झाले. आणि त्या मुलांचे सुद्धा इकडे लहान मुलं आता इकडे दक्षिणेमध्ये आता ते जन्म घेऊन आहे. आणि ते इकडे दक्षिणेच्या खेम्यामध्येच राहत आहे दक्षिणेमध्ये. आणि हे जवळजवळ अशा तो 3 ते 4 पिढ्यांचं वर्णन करतो. आणि मग तो म्हणतो की आता राजाराम राजांचा काळ आहे. आणि राजाराम राजांच्या वेळेस मराठे हे जवळजवळ दिल्लीपर्यंत स्वाऱ्या करू लागले. म्हणजे राजाराम राजांच्या वेळेच असं वर्णन करून राहिलाय तो की मराठे आता दिल्लीपर्यंत पोहोचून राहिले. आणि तो हेही वर्णन करतो की नेमाजी शिंदे नावाचा जो सरदार आहे हा माळव्यापर्यंत पोहोचून गेलाय. आता त्या काळामध्ये जवळजवळ 3 ते 4 लाख सैन्य बादशहाचं दक्षिणेमध्ये होतं. त्या 3 ते 4 लाख सैन्याची परिस्थिती इतकी वाईट झाली होती की बादशहाचं सैन्य बादशाह मरावा अशी इच्छा धरून होती. आणि मराठे बादशाह जिवंत राहावा अशी इच्छा धरून होती. याचं एक खूप मोठं कारण आहे. कारण जे ताराराणींनी जे राजकारण इकडे चालू केलं होतं, ताराराणींची जी युद्ध पद्धती होती तेही खूप पाहण्यासारखी होती. की ताराराणींनी इथे येऊन दक्षिणेमध्ये काय केलं, दक्षिणेमध्ये म्हणजे जिंजीमध्ये, आपल्या कर्नाटकमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये त्यांची युद्धाची जी पद्धत होती ती कशी होती. तर त्याचं नाही, नेमाजी शिंदेचं एक पत्र आहे. आणि एक जो मुघल दरबारातला जो बातमीदार होता, जो आपल्या जो न्यूज लेटर्स लिहित होता, खाफी खान, याचं वर्णन केलंय की नेमाजी शिंदेची फौज ही माळव्यापर्यंत आली होती आणि तो दक्षिणेमध्ये येऊन राहिला होता. तर बादशाहच्या फौजेसाठी बंगाल आणि दिल्लीमधून धान्य येत होतं. आता हे धान्य येताना बादशाहची स्वतःची जे पालखी होती ते घेण्यासाठी बादशाह तिकडे गेला होता. आणि त्याच्यानंतर मग हा नेमाजी शिंदे सुद्धा तिकडून उत्तरेमध्ये येत होता. आता बादशाहची स्वतःची पालखी एका साईडने येत आहे आणि नेमाजी शिंदेची एका साईडने ते लूट घेऊन येणारी पूर्ण स्वारी येत आहे. आता अक्षरशः नेमाजी शिंदेला तो बादशाह दिसला समोर. आणि तो म्हणत आहे की बादशाहला जाऊ द्या. म्हणजे अक्षरशः मराठ्यांनी त्याला डोळ्यासमोरून जाऊ दिलं की याला मारायचं नाही. त्याचं कारण असं होतं की ताराराणी युद्ध खेळत होती. जवळजवळ पावसाळ्याच्या नंतर 8 महिने महाराष्ट्रामध्ये युद्ध होत होतं. आणि याच्यामध्ये भरपूर मोठे किल्ले, सिंहगड, राजगड, शिवनेरी, इकडे पन्हाळगड, हे सगळे जे किल्ले आहे हे मुघलांना दिले जात होते. त्याच्यानंतर हे 8 महिने झाल्याच्या नंतर पावसाळा लागत होता. मराठ्यांच्या पीक पाणी घेण्याचा काळ लागत होता. आणि त्याच्यानंतर ताराबाईची आज्ञा अशी होती की 1 करोड घ्या, 2 करोड घ्या, हे किल्ले मुघलांना देऊन टाका आणि 4 महिन्यामध्ये हे सोडून द्या. मग हे 4 महिने सोडल्याच्या नंतर मराठी पुन्हा त्या किल्ल्यावर येत होते आणि ते किल्ले पुन्हा आपल्या ताब्यात घेत होते. असे जवळजवळ मराठ्यांनी महाराष्ट्रातले सगळेच किल्ले लढवले. 1707 पर्यंतचा काळ प्रचंड धामधुमीचा. सगळे जवळजवळ सगळे मराठे कधी बादशहाकडे, कधी कधी मराठ्यांकडे वतनासाठी येणं जाणं चालू आहे. याच्यामध्ये मोठे मोठे मराठ्यांचे सेनापती मारले गेले. वतनाच्या
लालसेमुळे याच्यामध्ये सेनापती संताजी घोरपडे मारले गेले. आणि त्याच्यानंतर 1707 नंतर शाहू महाराजांची बहादूर शहाने सुटका केली. या बहादूर शहाच्या काळामध्ये शाहू महाराज जेव्हा 1707 मध्ये सुटले तेव्हा मराठ्यांच्या दोन गाद्या निर्माण झाल्या, एक सातारा आणि कोल्हापूर. आणि त्याच्यानंतर मग मराठे शाहू महाराजांकडे थोडे 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 येऊ लागले. शाहू महाराज तोतया की खरे हे ठरवणारे आपल्या इच्छे नागपूरकर भोसल्यांचे जे रघुजीराजे भोसले होते, यांचे काका म्हणजे परसोजीराजे भोसले. परसोजीराजे भोसलेंनी शाहू महाराजांच्या मांडीला मांडी लावून जेवण केलं आणि त्याच्यामुळे मराठ्यांच्या सैन्यामध्ये हे दिसून आलं की शाहू महाराज जे आता जे सुटले आहे हे खरे आहे. कारण याच्या पहिली औरंगजेबाने जवळजवळ असे शाहू महाराजांचे तोते मराठ्यांच्या खेम्यामध्ये सोडले होते आणि तारारांनी सांगितलं होतं की शाहू महाराज हे काही खरे नाही, हे तोते आहे. आणि आताही ताराराजींचं हेच म्हणणं होतं की शाहू महाराज जे आहे हे आता जे सोडले आहे हे सुद्धा तोतेच आहे. त्याच्यामुळे हे खरे की खोटे हे सांगणार कोणी असेल तर मग परसोजीराजे भोसले होते. आणि परसोजीराजे भोसले हे मांडीला मांडी लावून जेवले आणि त्यांचा तो मान होता कारण ते एका कुळातले होते. आणि मग त्याच्यानंतर मग शाहू महाराजांकडे धनाजी जाधव, बाळाजी विश्वनाथ, हे सगळे मोठे मोठे सरदार त्यांच्याकडे येणं चालू झाले. याच्यामध्ये मग मोरोपंत पिंगळ्यांचा जो नातू होता भैरोपंत पिंगळे, याला सोडवण्याचं सगळ्यात मोठं काम बाळाजी विश्वनाथ यांनी केलं. आणि त्याच्यामुळे मग जे पेशवे पदाची जी गादी आहे ते देशस्थानकडून कोकणस्थानकडे. बाळाजी विश्वनाथ पेशवे हे भट हे कोकणातले आणि कोकणामधून हे देशावर आले होते. यांच्याकडे सिंहगडाची सुभेदारी होती. आणि मग कोकणस्थानकडे हे गादी पेशवेपदाची आली. बाळाजी विश्वनाथांच्या वेळेस सगळ्यात पहिले मराठी हे दिल्लीमध्ये पोहोचले. आणि हे दिल्लीमध्ये जेव्हा यांची 1719 मध्ये जेव्हा हे स्वारी झाली तेव्हा हे स्वारी मराठ्यांच्या राजकारणाला खूप मोठी कलाटणी देणारी आणि मराठ्यांच्या जो एक गाभा आहे की आपण दिल्ली घेतली पाहिजे. दिल्ली 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 म्हणजे काय, दिल्ली हे देशाची किल्ली आहे. प्राचीन काळापासून जे देशाचे जे केंद्र बदलत राहिले त्याच्यामध्ये पाटलीपुत्र एक सगळ्यात मोठं केंद्र होतं, त्याच्यानंतर मगध हे सगळ्यात मोठं केंद्र होतं, त्याच्यानंतर कनौज हे सगळ्यात मोठं केंद्र झालं आणि त्याच्यानंतर पूर्व मध्ययुगीन काळामध्ये 12व्या शतकामध्ये दिल्ली हे सगळ्यात मोठं केंद्र झालं. आणि हे दिल्लीचं केंद्र जे आहे हे चहामानांकडे म्हणजे चौहान वंशाकडे होतं. पृथ्वीराज चौहान हा हिंदूंचा सगळ्यात शेवटला राजा असं आपण म्हणतो. त्याचं कारण तेच आहे की दिल्ली जी होती हे देशाच्या केंद्रामध्ये सगळ्यात महत्वाचं केंद्र बनून राहिली होती. आणि त्याचं महत्व हे असं झालं होतं की जो दिल्लीचा जो राजा राहील तो जगदीश्वर राहील. आणि त्याच्यामुळे मग मुघलांना सुद्धा दिल्लीश्वर जगदीश्वर हे उपाधी लावणं चालू झाली होती. त्याच्यामुळे आजही जर तुम्ही पाहाल की मराठ्यांचे जेवढे किल्ले आहे, मराठ्यांचे मोठे मोठे वाडे आहे, शनिवार वाडा म्हणा किंवा मोठे मोठे जे वाडे आहे, त्यांचे उत्तरेचे जे द्वार आहे त्या सगळ्या द्वारांना नाव जे आहे ते दिल्ली द्वार आहे. कारण मराठ्यांना एकच आस होती की आपण दिल्ली घेतली पाहिजे. तर हे असे हे मराठे हे दिल्लीमध्ये 1719 मध्ये पोहोचले कसे हे खूप इंटरेस्टिंग आहे. तर मी जरा थोडक्यात सांगतो की 1700 म्हणजे म्हणजे काळाचा महिमा कसा असतो हे पाहण्यासारखं आहे. की 1707 मध्ये औरंगजेबाचा मृत्यू झाला, त्याचा मोठा मुलगा 1707 मध्ये बादशाह झाला. त्याच्यानंतर 1712 मध्ये जहांदर शाह नावाचा एक बादशाह झाला. हा बादशाह एका राजपूत बाईच्या प्रेमामध्ये पडला होता. यानं काय केलं असेल तर हा म्हणजे हे दिल्लीची मी परिस्थिती सांगून राहिलो की म्हणजे संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर दिल्लीची परिस्थिती काय झाली की संभाजी महाराजांना मारणारा जो औरंगजेब बादशाह होता हा दक्षिणेमध्ये आला, इथेच मेला. आणि त्याच्यानंतर दिल्लीची परिस्थिती कशी झाली होती. हा जहांगीर शाह बादशाह 1712 मध्ये झाला. याला बसवणारे जे होते हे सय्यद बंधू होते. आता दिल्लीची बादशाही हे सुन्नी पंथाकडे होती आणि हे जे किंग मेकर्स होते सय्यद बंधू हे दोघ जण होते, एक सय्यद हसन अली आणि एक सय्यद हुसेन अली उर्फ अब्दुल्ला. हे दोघं दिल्लीचे किंग मेकर्स म्हणता येईल, हे शिया पंथाचे होते.
त्याच्यामुळे दिल्ली दरबार हा दोन गटामध्ये विभागला गेला, एक म्हणजे सुन्नी गट आणि एक म्हणजे शिया गट. याच्यातला हा जो शिया गट होता आणि हे जे सय्यद बंधू होते यांनी जवळजवळ 1720 1719 पर्यंत पटापट कितीतरी बादशाह बदलवले. जवळजवळ 5 ते 6 बादशाह 1720 पर्यंत झाले. 1712 मध्ये झालेला हा जो जहांगीर शाह बादशाह आहे, हा एका राजपूत बाईच्या प्रेमामध्ये पडला. हा यमुनेची यमुनेमध्ये बसून हा फेरफटका मारत असे, म्हणजे जवळजवळ रोजच मारत असे. आणि मग एक दिवशी याची जी प्रेयसी होती तिने सांगितलं की पूर्ण दिल्लीमध्ये मला तेलाचे दिवे लावलेले पाहिजे, म्हणजे मी सांगेल तेव्हापर्यंत दिल्लीमध्ये रात्री हे तेलाचे दिवे लागलेले पाहिजे. बादशहानी फरमान सोडलं की आपण दिल्लीमध्ये पूर्ण तेलाचे दिवे लावले पाहिजे. तर कितीतरी दिवस दिल्लीमध्ये तेलाचे दिवे लागले होते. दिल्ली पूर्ण तेलाच्या दिव्यांनी पूर्ण उजळून निघाली होती. दिल्लीचं तेल इतक्या प्रमाणात वापरलं गेलं की अक्षरशः तेल तेल दिल्लीमध्ये संपलं. मग हिची इच्छा काही पूर्ण झाली नाही. मग जहांगीर शहाने काय करावं, तर ते दिवे जे आहे ते तुपाने लावले. दिल्लीतलं तूप संपलं. असा हा आकंठ प्रेमामध्ये बुडालेला बादशाह 1712 पर्यंत होता. मग हा बादशाह राज्य कसा करल, अशी बादशाही कशी टिकल, म्हणून मग काय करावं. मग याचा जो चुलत भाऊ होता फर्रुख सिंह बादशाह, त्या फर्रुख सिंह बादशाहला जहांगीर शहाच्या जागेवर सय्यद बंधूंनी 1713 मध्ये बसवला. हा 1713 ते 1719 काळापर्यंत राहिलेला जहांगीर शहाच्या नंतरचा फर्रुख सिंह बादशाह. या काळामध्ये रोहिल्ल्यांचं महत्व दिल्लीच्या दरबारामध्ये प्रचंड प्रमाणात वाढलं. आणि फर्रुख सिंह बादशाहच्या काळामध्येच मराठ्यांची पहिली दिल्लीमध्ये स्वारी झाली. मराठे पहिल्यांदा दिल्लीमध्ये जाऊन पोहोचले. हे मराठे जाऊन कसे पोहोचले, तर सय्यद हसन अली जो होता हा औरंगाबादचा सुभेदार होता. याची इच्छा अशी होती की फर्रुख सिंह बादशाह सुद्धा आमचं ऐकत नाहीये. म्हणजे फर्रुख सिंह बादशाह जरी गादीवर असला, त्याला आम्ही जरी बसवलं असलं, तरी आता फर्रुख सिंह बादशाहला आम्हाला हटवायचा आहे आणि त्याच्या जागेवर आता दुसरा बादशाह बसवायचा आहे. मग आता काय करायचं, कारण फर्रुख सिंह बादशाहने सुद्धा सय्यद बंधूंच्या विरोधात मोहीम काढली होती. त्याच्यामुळे हा जो हसन अली आहे हा मराठ्यांकडे मदत मागायला गेला. मराठे म्हणाले ठीक आहे, आम्ही मदत देतो. याच्यासाठी आता काय करायचं, नवीन बादशाह कुठून आणायचा. मराठ्यांनी काय करावं, तर एक आमच्याकडे जो शिवाजी महाराजांचा आपल्या संभाजी महाराजांच्या काळामध्ये जो औरंगजेबाचा जो मुलगा आला होता अकबर दुसरा, जो दुर्गादास राठोडा सोबत आला होता, त्याचा एक मुलगा आमच्याकडे आहे म्हणून यांनी हसन अलीला सांगितलं. आणि मग हा हसन अली म्हणाला ठीक आहे, मग त्या मुलाला आपण दिल्लीच्या गादीवर बसू. त्याच्यासाठी आपण दक्षिणेमधून तुमची मराठ्यांची फौज आणि आमच्याकडली जेवढी फौज आहे हे दिल्लीमध्ये नेऊ. तर हा जो मुलगा होता अकबर दुसऱ्याचा, म्हणजे अकबर पहिला म्हणजे आपल्या जहांगीराचा बाप, तर हा अकबर दुसऱ्याचा मुलगा म्हणजे मुईनुद्दीन हा बादशाह बनवायचा म्हणून यांनी प्लॅनिंग बनवली. आता मराठ्यांनी हे जी प्लॅनिंग बनवली होती याच्यामध्ये अकबर दुसऱ्याचा कोणताही मुलगा नव्हता. म्हणजे अक्षरशः मराठ्यांनी डुप्लिकेट एक माणूस आणला, त्याला उंची वस्त्र घातले, एक शुभलक्षणी हत्ती पाहिला, त्या हत्तीवर अंबारी चढवली, सगळी तो हत्ती पूर्ण सोन्या चांदीने मढवला आणि एक तोतया बादशाह उभा केला. याची मिरवणूक औरंगाबाद पासून ते आग्र्यापर्यंत दिल्लीपर्यंत निघाली. हा म्हणजे चांगला गोरा गोरा बादशाह पाहिला होता. म्हणजे हा मुलगा आमच्याकडे आहे म्हणून सांगितलं होतं, असा कोणताही बादशाह, असा कोणताही मुलगा यांच्याकडे नव्हता. याला अंबारीमध्ये बसवलं. सगळे मराठे त्या अंबारीला मुजरा करत करत, सगळे ते यांच्या शिया गटातले सगळे हे सरदार याला मुजरा करत करत दिल्लीपर्यंत जाऊन पोहोचले. दिल्लीच्या लाल किल्ल्याला यांनी अक्षरशः फेरा घातला आणि सगळे ते मुघल सुद्धा त्याला मग ते मुजरे घालू लागले.
आणि मग हा मोइनुद्दीन तथा सो कॉल्ड मोइनुद्दीन तिथं त्या दरबारामध्ये गेला. त्या फर्रुख सियर बादशाला हा त्या अब्दुल्लाने त्या सिंहासनावरून खाली खिचलं, त्याचे डोळे काढले आणि त्याला काळ कोठडीमध्ये टाकून दिलं. आणि मग यांनी विचारलं की तुम्ही आणला होता बा असं काय बादशाह तुमच्याकडे होता तो कुठं आहे काय. यांनी म्हटलं आमच्याकडे काही बादशाह वगैरे काही नाही, आम्ही जे ते काय अंबारी वगैरे आणली ते सगळी ते काय तोतयाची होती, आमच्याकडे असं कोणीही नव्हतं. इव्हन अकबर दुसऱ्याला सुद्धा काही मुलगा कधी झालाच नाही. म्हणजे मराठ्यांची स्ट्रॅटेजी इथपर्यंत गेली होती की त्यांची ताकद इथपर्यंत वाढली होती की हे दिल्लीपर्यंत जाऊन पोहोचले. दिल्लीमध्ये गेल्याच्या नंतर तिथं झांबडाझांबड झाली. अक्षरशः तिथे एक दंगल घडली. दंगलीमध्ये नाना फडणवीसांचा जो एक चुलत पातीतला एक जण होता, तो भांडू म्हणून, त्याच्यातला एक जण मेला. एक संताजी भोसले म्हणून होता, तो नागपूरकर भोसल्यांच्या पाठीमधला होता, तो तिथे मेला. त्याची समाधी या चांदणी चौकामध्ये आहे. त्याच्यानंतर त्याचा भाऊ रानोजी भोसले म्हणून होता, त्याला सवाई संताजी म्हणून यांनी पदवी दिली. आणि त्याच्यानंतर जवळजवळ मराठ्यांनी तिथल्या तिथे एका वर्षामध्ये 4 भाषा बदलवली. 1719च्या स्वारीमुळे मराठ्यांना येसुबाईची सुटका करता आली. संभाजी महाराजांचे 2 दासीपुत्र होते, माधवसिंग आणि उधोसिंग, यांची सुटका झाली. त्याच्यामधला माधवसिंग जो होता हा प्रचंड दाढी वाढवलेला, त्याच्या हातातले नख वगैरे वाढले होते आणि तो तिथं त्या कैदेमध्ये होता. एक एक दुसरा जण होता, त्याचा उल्लेख मिळत नाही, पण येसुबाई होती. अशी मराठ्यांनी जवळजवळ 200 लोक, आपले आपले 200 लोक मराठ्यांनी दिल्लीमधून सोडवून आणले. हे मराठ्यांची 1719ची स्वारी. त्याच्यानंतर मराठ्यांना चौथाही अजून सरदेशमुखीचे हक्क मिळाले. त्याच्यानंतर बाजीरावाचा एरा चालू झाला. 1728 मध्ये निजामासोबत प्रचंड मोठं युद्ध झालं पालखेडचं. फील्ड मार्शल मॉन्टेमॉर्गेरीने याचा उल्लेख आपल्या द हिस्ट्री ऑफ वॉरफेअर मध्ये केलाय. बाजीरावाचा उल्लेख मॉन्टेमॉर्गेरीने मोठ्या 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 सेनापतींसोबत, प्राचीन काळापासूनचे सेनापती जे होते, हॅनिबल म्हणा, जुलियस सीझर, नेपोलियन, यांच्यासोबत करून ठेवलं. असा हा बाजीराव दिल्लीमध्ये 1737 पर्यंत जाऊन पोहोचला. 1737 मध्ये जेव्हा बाजीराव दिल्लीमध्ये पोहोचला तेव्हा त्याचं पत्र आहे. त्या पत्रामध्ये तो म्हणतो की ते पत्र पहिलं एक पत्र आहे, ते रियासतीच्या 3ऱ्या खंडामध्ये छापलं आहे. ते पत्र दिल्लीमधून बाजीरावाने चिमाजी अप्पाला वसईमध्ये लिहिलं होतं. त्या पत्रामध्ये मग ते आम्ही लढलो कसे, ते कालका माताचं जे मंदिर होतं त्या कालका माताच्या मागे आम्ही लपलो होतो, त्याच्यानंतर मग तिथे बाजारपेठा लुटल्या, त्याच्यानंतर मग दिल्लीच्या बादशाला आम्ही दरारा दाखवला वगैरे वगैरे, ते सगळं तिथे त्याने उल्लेख केलाय. तो म्हणतो की दिल्ली हे महास्थळ, आणि दिल्ली महास्थळ असल्यामुळे आपल्याला इथं काहीही एक एक्झॅगरेटेड करून आपल्याला काहीही करता येणार नाही. याच्यासाठी आपल्याला छत्रपती शाहूंची आज्ञा लागेल. आणि त्याच्यानंतर दुसरं एक पत्र आहे. त्या दुसऱ्या पत्रामध्ये बहुतेक ते चिमाजी अप्पांनाच पत्र लिहिलंय. ते आताच्या रियासतीच्या जे आता एडिटेड जो व्हॉल्यूम आहे त्याच्यामध्ये ते छापलंय. त्याच्यामध्ये ते पत्र इतकं महत्वाचं आहे, त्याच्यामध्ये मराठ्यांची पोहोच, मराठ्यांचा विचार आणि हिंदूपत पातशाही, या हिंदूपत पातशाहीचं मूळ त्या पत्रामध्ये दिसून येतं असं मला वाटतं. आणि हिंदूपत पातशाही हे स्थापन कुठे झाली पाहिजे, तर ते दिल्लीमध्ये झाली पाहिजे. दिल्ली हे हिंदुस्थानचं सत्ता केंद्र आहे आणि तिथे बादशाह कोणाचा राहायला पाहिजे, तो बादशाह आपला हिंदूंचा राहायला पाहिजे. आणि ते दुर्दैवानं म्हणा किंवा मराठ्यांच्या बदललेल्या पॉलिसीज म्हणा किंवा स्वतः शाहू महाराजांनी त्या पत्रामध्ये लिहिलंय की मी गायीच्या शेपटीची आण घेतली आहे, त्याच्यामुळे आम्हाला आता काय करायचं, तर चकतियांची बादशाहीचं रक्षण करायचं. चकतियांची बादशाही म्हणजे काय, तर हे जे मुघल होते चुगताई वंशाचे होते. चुगताई म्हणजे काय, चंगेजी वंशाचे आम्हाला रक्षण करायचं. त्याच्यामुळे आम्ही दिल्लीच्या बादशाहीचं रक्षण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आणि मग काय, तर मग दिल्लीच्या बादशाहीचं रक्षण करण्यासाठी आपण हा जो बादशाह आहे, हा जो परंपरागत जो वंशातला आहे तोच ठेवला पाहिजे. तर तो हा बाजीराव काय लिहितोय की आम्ही शाहू महाराजांना विचारलं, शाहू महाराज नाही म्हणाले, पण आता इथे मराठ्यांची अशी बोलबाला आहे, मराठी अशी चर्चा करताय
की आता तर परिस्थिती अशी आली आहे की दिल्लीच्या बादशाहीवर उदयपूरचा राणा बसवावा. म्हणजे मराठे विचार करत होते की दिल्लीच्या बादशावर उदयपूरचा राणा बसवा. उदयपूरचा राणा कोणत्या वंशातला? तर महाराणा प्रतापच्या वंशातला. म्हणजे तो उदयपूरचा जो राणा आहे, महाराणा प्रतापच्या वंशातला आहे. महाराणा प्रतापच्या वंशाने कधीही रोटीबेटीचा व्यवहार केला नाही. ते कायम स्वातंत्र्यासाठी लढत राहिले. आणि त्याच्यामुळे आपण कोणाला बसवलं पाहिजे? छत्रपती जर नाही म्हणत असतील तर आपण उदयपूरच्या राणाला बसवलं पाहिजे. त्यांचा तो मान आहे. असा हा बाजीराव शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणारा, याच्या डोक्यामध्ये हे सगळं घोळत होतं. आणि मराठ्यांची ताकद एवढी वाढली होती की दिल्लीच्या बादशाहीवर आता हिंदूंचा राणा बसवावा किंवा हिंदूपत पातशाही चालू करावी, हे मराठे सगळे आता त्या विचारानं चालत होते. 1737 मध्ये हे शक्य झालं नाही. त्याच्यानंतर मग भरपूर सारे चेंजेस आले. 1760 मध्ये जेव्हा मराठी पुन्हा दिल्लीमध्ये पोहोचले, मराठ्यांनी ते दिल्लीचं तख्त फोडलं वगैरे वगैरे, पण ते दिल्लीचं तख्त नाही फोडलं. दिल्लीच्या तख्ताच्या वर जे चांदीचे जे पत्र होते ते सदाशिव भाऊंनी काढून काढले. तर त्याच्यानंतर मग 1761 मध्ये मराठे दिल्लीमध्ये हारले. आणि हारल्याच्या नंतरही मराठ्यांची ताकद महादजी शिंद्यांच्या वेळेस तेवढीच वाढली. महादजी शिंद्यांच्या वेळेस दिल्लीच्या तख्तावर मुघल बादशाह शाह आलम द्वितीय होता. हा शाह आलम द्वितीय मराठ्यांना, तुम्ही आमच्यासाठी कपडे पाठवा म्हणून पत्रामध्ये लिहितो आहे. म्हणजे दिल्लीच्या बादशाहीची परिस्थिती अशी झाली होती की मराठ्यांना बादशहाला कपडे पाठवण्यासाठी आणि पैसे पाठवण्यासाठी व्यवस्था करावी लागत होती. 1753च्या तहानुसार मराठ्यांनी अहदनामा करार केला होता आणि मराठ्यांनी दिल्लीच्या बादशाहीचं रक्षण करण्याची जबाबदारी स्वीकारली होती. 1757 मध्ये अहमद शाह अब्दाली जेव्हा चौथ्यांदा स्वारी करून आला, तेव्हा चौथ्यांदा स्वारी करून आल्याच्या नंतरचं उदयपुरी गोसावी, बहुतेक उदयपुरी गोसावी, आता माझ्या हाती तो संदर्भ नाहीये, तेव्हा मथुरा आणि गोकुळामध्ये प्रचंड कत्तल झाली. त्या आणि हे मी हा शेवटचा मुद्दा सांगतो आणि थांबतो, की या कत्तलीच्या नंतर म्हणजे त्याने ते सांगितलं होतं का आता हे दिल्ली पूर्ण लुटली आहे, पूर्ण मथुरा लुटली आहे. यमुना जवळजवळ 3 महिने लाल होती त्या कत्तलीमुळे, आणि त्याच्यानंतर जवळजवळ 2 महिने यमुना हे पिवळी पडली रक्तामुळे. आणि असा हा अहमद शाह अब्दाली जेव्हा आला होता अफगाणिस्तानमधून, तर त्यानं तो फरमान सोडला होता की कच्चे बच्चे आणि म्हातारे यांना सोडून सगळ्यांना तुम्ही मारा. आणि त्याने काही मोहरा ठेवल्या होत्या, एक मोहर एक मुंडकी. जवळजवळ 32 राशी म्हणजे 32 माउंट्स हे तिच्या गोकुळातल्या आणि मथुरेतल्या लोकांच्या मुंडक्यांचे रचले होते. आणि त्यांच्या रक्तामुळे जवळजवळ 3 महिने यमुना लाल होती. तर अशा वेळेस म्हणजे हे 1757ची जी स्वारी आहे, हे याच्यामुळे मराठे मग तिकडे अटकपर्यंत जाऊन पोहोचले. म्हणून मी हे सांगतो की 1757 मध्ये तिचा जो एक मथुरेचा जो एक गोसावी होता, याने महाराष्ट्रामध्ये नानासाहेब पेशव्यांना हे पत्र लिहिलं. आणि हे पत्र, या पत्रातले शब्द इतके महत्वाचे आहे की महाराष्ट्राची ताकद 1757 पर्यंत कोणत्या लेवल पर्यंत वाढली होती हे सगळे या पत्रामधून दिसून येतं. त्याच्यातलं एक वाक्य असं आहे की हिंदुस्थानचं रक्षण आता महाराष्ट्र करेल तर हिंदुस्थान बचावेल, अन्यथा नाही. आणि हे सगळी जी प्रेरणा आहे, हे कुठेतरी मला असं वाटतं की संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मिळालेली प्रेरणा आहे. कारण सुरेंद्रनाथ सेन हे बंगाली इतिहासकार झाले. त्यांनी मराठ्यांच्या प्रशासकीय व्यवस्थेवर एक सुंदर पुस्तक लिहिलं. त्याच्यामध्ये ते म्हणतात की मराठ्यांकडे काय होतं, मराठ्यांकडे काहीच अनुभव नव्हता. म्हणजे एक 100 वर्षा पहिले शिवाजी महाराजांच्या वेळेस मराठ्यांच्या हातामध्ये जे ब्राह्मण होते ते पुजारी होते, त्यांच्या हातामध्ये पूजेचं साहित्य होतं. आणि जे मराठे होते त्यांच्या हातामध्ये काय होतं, तर त्यांच्या हातामध्ये नांगर होता, ते शेतकरी होते. या मराठ्यांच्या हातामध्ये जे ब्राह्मण होते त्यांच्या हातामध्ये फड आलं, त्यांच्या हातामध्ये लेखणी आली. आणि 100च वर्षामध्ये शिवाजी महाराजांच्या नंतर त्यांच्या हातामध्ये प्रशासकीय व्यवस्था आली. असे हे मराठे काहीही प्रशासकीय व्यवस्थेमध्ये तरबेज नव्हते, यांच्याकडे अनुभव नव्हता. तरी यांनी 1818 पर्यंत राज्य राखलं. आणि त्याच्यानंतर
जेव्हा इंग्रज आले, इंग्रजांच्या कितीतरी पिढ्या राजकारणामध्ये गुजरल्या होत्या. आणि त्याच्यामुळे 1818 मध्ये आल्याच्या नंतर त्यांनी म्हणजे 1757 पासूनच इंग्रजांनी बंगालमध्ये प्लासी, बक्सार हे घेणं चालू केलं होतं. पण मराठ्यांनी सुरेंद्रनाथ सेनांच्या म्हणण्यानुसार 100 वर्षामध्ये ऍडमिनिस्ट्रेशनचा कोणताही अनुभव नसताना एवढं मोठं राज्य हाकलं. तर त्याचं एक कुठेतरी प्रेरणा, मराठे चिडले होते, मराठे पेटले होते, आणि त्याचं कुठेतरी एक कनेक्शन इकडे संभाजी महाराजांच्या डेथ सोबत आपण लावू शकतो. एवढं बोलून मी आपले शब्द थांबवतो. धन्यवाद दादा. खरं तर छत्रपती संभाजी महाराज यांचं जे तेजस्वी बलिदान झालं आणि त्या बलिदानानंतर महाराष्ट्रानं अखंड हिंदुस्थानाचं प्रतिनिधित्व कसं केलं, आज तुमच्या या मार्गदर्शनातून आम्हाला समजलं. कारण महाराजांचे जे बलिदान आहे ते खरंच त्याही वेळेस सर्व मराठ्यांसाठी, मावळ्यांसाठी एक प्रेरणापुंज होतं आणि आजच्या काळातही ते प्रेरणापुंज आहे. तेच प्रेरणापुंज आपल्या सर्वांसमोर यावं यासाठी आपण हा उपक्रम घेतो. आजचं मोलाचं मार्गदर्शन खरंच आपल्या सर्वांना संभाजी महाराजांनंतर मराठ्यांनी कसं दिल्लीचं तख्त आणि त्यानंतर अटकपर्यंत मराठे गेलेत या सर्वांची माहिती आपल्या सर्वांना झाली. यानंतर आपले जे शिवपुत्र संभाजी चे वाचन आता ही लिंक बंद होईल, तर नवीन लिंक आपल्या ग्रुपवर टाकला जाईल. त्या ग्रुपला सर्वांनी जॉईन करावा आणि वाचनाला सुरुवात होईल. जय शिवराय. आपल्या सर्वांच्या अनुमतीने व अनुमोदनाने वाचनाला सुरुवात करतोय. आतापर्यंत आपण छत्रपती संभाजीराजांच्या आयुष्यातले खूप सारे वेगवेगळे पैलू पाहिलेत. त्यामध्ये गृहकलापर्यंत आपण कालपर्यंत येऊन थांबलो होतो. आता याच्या पुढे आपल्याला चालायचं आहे, तर त्याचं पुढचं प्रकरण आहे शृंगारपुरात. दिनांक 6/10/1676 ला शिवाजी महाराज कर्नाटकाच्या स्वारीवर निघाले. सावतरायच्या सहवासात संभाजीराजांना ठेवणे त्यांना इष्ट वाटत नव्हते. आपल्या गैरहजेरीत सोयराबाई आणि संभाजीराजे यांच्यात तंटा होऊ नये म्हणून महाराजांनी संभाजीराजांना शृंगारपूर पाठवण्याचा निर्णय घेतला असावा. परमानंद काव्याशिवाय संभाजी महाराजांना शृंगारपुरात का ठेवले याची माहिती इतरत्र मिळत नाही. कर्नाटकाच्या स्वारीनंतर निघताना संभाजी महाराजां संभाजी महाराज र- शिवाजी महाराजांबरोबर होते. दिनांक 21/10/1677 रोजी संभाजी महाराज शृंगारपूरला जाऊन राहिले. शिव शिवाजी महाराजांनी विश्वनाथ नावाच्या आपल्या विश्वासू माणसाला संभाजीराजांबरोबर पाठवले होते. शृंगापुरात संभाजीराजे वेळ कसा घालवित असे याची माहिती अनुपुराणात मिळते. संभाजीराजे रोज व्यायाम करीत असे. त्यांना व्यायामाची आणि मलखंबाची आवड होती. रायगडावर एक लोहस्तंभ आहे, त्याला संभाजीचा मलखांब म्हणून म्हणतात. शृंगारपुराच्या दुर्गम प्रदेशात त्यांनी धनुर्विद्येचा अभ्यास केला. त्यांनी तेथे अष्टादश पुराणे क्रमाने ऐकली. त्यांचे काम कामंदकीचा व इतिहासाचा अभ्यास केला. येथेच त्यांनी बुधभूषणम ग्रंथ लिहिला असावा. तो लोकांशी ते लोकांशी मृदूपणे वागत असे. जे जे लोक त्यांना आश्रय मागत असे त्यांना ते आश्रय देत असे. शिवाजी महाराजांच्या मंत्र्यांनी त्रास दिलेली प्रजा शृंगारपुराला संभाजीराजांकडे येत असे. संभाजीराजे त्यांना आधार व दिलासा देत असे. तेथे संभाजीराजांचा चांगला जम बसलेला होता. सोयराबाई आणि तिच्या सहाय्यकांना हे बघवत नव्हते. संभाजीराजाला त्रास देण्याची त्यांनी सुरुवात केली, परंतु संभाजीराजे खंबीर असल्यामुळे त्यांना काही शक्य झाले नाही. शृंगारपुरात संभाजीराजांनी कालीची उपासना सुरू केली. त्यांचे परमानंद काव्यातून विस्तृत वर्णन केलेले आहे. बंगालमधील शाक्त पंथाचा शिवयोगी महाराष्ट्रात संभाजीराजांच्या येथे शृंगारपुरात राहिला होता. ज्या परिसरात संभाजीराजे राहत होते तो कराड ब्राह्मणांच्या वस्तीचा भाग होता. याच वेळी त्यांच्यात शाक्त मार्गाचे प्रवीण असे लोक निर्माण झालेले दिसतात. राज्यावर आल्यानंतर संभाजीराजांनी ची अनेक पत्र उपलब्ध आहेत. त्या पत्रात या उपासनेबद्दल किंवा शिवयोग्याबद्दल काही उल्लेख आढळत नाही. संभाजीराजांनी कालीची उपासना सुरू केल्यामुळे शके 1600 पौष शुद्ध म्हणजेच
23/3/1678 रोजी कलशाभिषेक करून घेतला. यासंबंधी अधिक माहिती धार्मिक धोरणात दिलेली आहे. त्यानंतरचं पुढचं प्रकरण जे आहे ते धार्मिक धोरण आहे आणि त्यात याचं विस्तृत वर्णन आलेलं आहे. संभाजीराजे शृंगारपूरला गेले तेव्हा त्यांच्याबरोबर येसूबाई, दुर्गाबाई व त्यांची एक बहीण जाधवांकडील जे दिली होती ही सर्व मंडळी होती. यांच्या वास्तवात संभाजी राजे आणि येसूबाई यांना भवानीबाई नावाची मुलगी झाली. या घडामोडी चालू असताना मुघलांचा सुभेदार दिलेर खान दक्षिणेत आला होता. शिवाजी महाराज कर्नाटकात स्वारीवर गेल्याची संधी साधून त्यांनी संभाजीराजांना पत्र पाठवून आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केला. संभाजीराजे दूताकरवी एक पत्र पाठवले. त्यात लिहिले होते, औरंगजेबाला सह्याद्री जिंकावयाची आहे. त्यासाठी तुझी अपेक्षा आहे. तुझ्याशी संधी करण्याची त्यांच्या मनात आहे. तू आमच्याकडे यावेस म्हणून औरंगजेबाने तुझ्यासाठी सैन्य, संपत्ती व पत्रे दिले आहेत. तू शृंगारपूरला स्वस्त काय बसला आहेस? औरंगजेब येण्यापूर्वी तू आणि मी सह्याद्री जिंकून टाकू. या पत्राला संभाजीराजांनी उत्तर दिले व त्यात ते म्हणाले, माझा देश माझ्या हातात टाकून माझे वडील दूर देशी गेले आहेत व तो देश तो देश मला तुझ्या हातात देववत नाही. माझ्या पराक्रमाने मी नवीन मुलूक जिंकून औरंगजेबाचे समाधान करू शकेल. अशा तऱ्हेचा गुप्त पत्रव्यवहार संभाजीराजे आणि दिलेर खानात चालू होता. यावरून वडिलांनी टाकलेली जबाबदारी संभाजीराजे सोडून संभाजीराजे दिलेर खानाकडे जावयास तयार नव्हते हे दिसते. 1676 साली एप्रिल-मे महिन्यात शिवाजी महाराज कर्नाटकाच्या स्वारीवरून परत आले. मोरोपंत पेशवे आणि इतर मंत्र्याबरोबर झालेल्या वाटणी संबंधीच्या चर्चेत महाराज म्हणतात, मी नवीन राज्य जिंकले आहेत. आता पुढे काय करावे? ज्येष्ठ मुलाला राज्याचा मोठा भाग द्यावा, लहान मुलाला लहान भाग द्यावा, असा सर्वसामान्य नियम आहे. राजाराम लहान असल्याने त्याला लांब ठेवणे योग्य वाटत नाही. त्यामुळे मी जिंकलेल्या लांबचा प्रदेश म्हणजे कर्नाटकचा भाग संभाजीराजांना द्यावा. याला तुमची संमती असेल तर ते मी करेल. शिवाजी महाराजांच्या मनात असे विभाजन आले असेल का? दूरच्या कर्नाटकात संभाजीराजांसारखा बाणेदार व शूर अधिपती हवा असे महाराजांना वाटले नसेल ना? त्यावर मोरोपंत म्हणतात, रायगड आणि महाराजांची इच्छा राजे करीत नाही. महाराजांचा मुलगा म्हणून आम्ही त्यास मान देतो. नमस्कार करावयास गेले तर ते आमचा उपहास करतात. मोरोपंतांनी संभाजीराजांच्या कागाळ्या महाराजांच्या कानावर घातल्या. कराडच्या बाबतीत कराच्या बाबतीत संभाजीराजे प्रजेला सूट देतात. त्यामुळे महसुलात तूट पडते. एवढेच नव्हे तर मोरोपंताच्या कानावर आलेली पण संभाजीराजांनी गुप्त ठेवलेली त्यांची व मुघलांची गट्टी त्यांनी महाराजांच्या कानावर घातली. अधिप दिलेंद्र आपला शत्रू, त्यात संभाजी राजे जर त्यांना मिळाले तर आपली स्थिती काय होईल? संभाजी साहसी आहे. तो यवनांकडे जात आहे. अजूनही काही घडले नाही. तोपर्यंत आपण काही हालचाल केली पाहिजे, असे मोरोपंत म्हणतात. महाराजांना अत्यंत दुःख झाले. अश्रुधाळीत लेखणी हातात घेऊन त्यांनी संभाजीराजेंचा आदेश दिला की प्रजेला अभय देऊन करवसुलीला प्रतिबंध आपण करतात. मंत्र्यांचा अपमान करतोस तरी तू शृंगारपूर सोडून सज्जनगडावर जा. शिवदिग्विजयकार बखरकार याच प्रकरणात संभाजीराजे रामदासांजवळ काही शिकला नाही असे म्हणतात. ते खरे असते तर महाराजांनी त्यांना पुन्हा सज्जनगडावर पाठवले असते का, हा प्रश्न आहे. शृंगारपूरपेक्षा सज्जनगडावर संभाजीराजे चांगल्या देखरेखीत राहील असे महाराजांना वाटत होते. महाराजांच्या आज्ञेनुसार संभाजीराजे 3/11/1678 पूर्वी केव्हा तरी सज्जनगडाला गेले. देवस्थाने, मठ, मशिदी यांना अनेक गावी जमिनी दान दिलेल्या आहेत. त्यात पडजमिनी इनाम देत त्या पुन्हा लागवडीस आणाव्या असा हेतू त्यामागचा असेल. सातारा जिल्ह्यातील निंब गावातील सदानंद गोसावी यांच्या मठाला मिळालेली अशा जमिनीपैकी एक जमीन 1674-75 ही 2 कर्वे पडीत राहिलेली होती. ही दोन्ही वर्षे कारकिर्दीच्या प्रश्नावर पुढील वर्षी सनद होईल
असे सांगण्यात आले तरी गोसाव्याने ती वाहितीला आणली नाही. त्यामुळे इनाम मना करण्यात आला. म्हणून त्यांनी कनिष्ठांकडे हुकूम आणविण्यास संभाजीराजेंकडे तक्रार केली आणि इनाम पुन्हा चालू ठेवावा अशी विनंती केली. ही विनंती गोसाव्याने बहुधा संभाजीराजांना सज्जनगडावर असतानाच केली असावी. त्यावर 3/11/1678 रोजी संभाजीराजांनी अण्णोजी दत्तांना लिहिले, सदानंद गोसावी यांचा इनाम सांप्रत मना केला आहे, चालता केला पाहिजे. हा मामला आम्हास दखल नाही, तुम्हास कळेल ते परिपत्र केले पाहिजे. या पत्रावरून इनाम जमिनीचे हे प्रकरण माहीत नसल्यामुळे संभाजीराजांनी या विषयात स्वतःला काही निर्णय न करता अण्णाजी दत्तोलाच या विषयाचे पारिपत्य करावे असे कळविलेले दिसते. अणुपुराणात मंत्र्यांनी जो आरोप केलेला आहे त्या प्रकारे संभाजीराजे प्रजेला वाटेल तशी सूट देत असेल असे वाटत नाही. परंतु ज्या अर्थी लोक तक्रारी घेऊन संभाजीराजांकडे जात असत त्या अर्थी प्रजेचा त्यांच्यावर किती विश्वास होता याचा आपल्याला अंदाज करता येतो. या पत्राचा जो काळ आहे त्या सुमारास मुघलांकडे जावयाचा संभाजीराजांचा विचार ठरलेला असेल किंवा नसेल ते मात्र कळू शकत नाही. या पत्रावरून इतकाच बोध होतो की संभाजीराजे आपले कर्तव्य पार पडताना काहीच गैर करत नव्हते. प्रस्तुत पत्रानंतर एका महिन्यातच म्हणजे 3/12/1678 रोजी संभाजीराजे शिवाजी महाराजांना पारखे होऊन परळी गडावरून पळून मोगलाई दिलेरखानाला सामील झाले. संभाजीराजे दिलेरखानाकडे जाणार याची कल्पना शिवाजी महाराज आणि त्यांच्या मंत्र्यांना होती असे अणुपुराणावरून दिसते. त्यांनी आणि स्वतः शिवाजीराजांनी संभाजीराजांना या कृत्यापासून परावृत्त करायचा काहीच प्रयत्न केला किंवा केला नाही हे मात्र कळत नाही. महाराज एप्रिल-मे मध्ये कर्नाटकातून परत आले आणि संभाजीराजे डिसेंबरमध्ये दिलेरखानाला जाऊन मिळाले. या 6 महिन्यात पिता पुत्रांची गाठभेट झाली होती किंवा नाही याचा कागदोपत्री कुठलाही पुरावा उपलब्ध नाही. या अत्यंत महत्वाच्या मुद्द्याचा परमानंद काव्यात काहीच उल्लेख नाही याचे आश्चर्य वाटते. शिवाजी महाराज या बाबतीत मंत्र्यांवर अवलंबून तर राहिले नसतील ना. त्यांच्या जीवनात असा विचार मान्य करवत नाही. त्यांनी स्वतः काही हालचाल करून काही पाळत ठेवली असेल काय. या सर्व विषयात इतिहास आज जरी अंधारात आहे आणि त्या अंधारात चाचपडत क्वचित ठेचकाळत इतिहासकारांना जावे लागत आहे हे मात्र खरे. आणि ज्या शिवाजी महाराजांनी आपल्या राजकीय जीवनात जगाला थक्क करून सोडणारे यश मिळवले त्या प्रभावी व्यक्तिमत्व असलेल्या पित्याला आपल्या मुलाला प्रतिबंध करता आले नाही काय याचेही आश्चर्य वाटल्या वाचून राहत नाही. मंत्र्यांवर विश्वास टाकून संभाजीराजांना वळवण्याचा प्रयत्न झाला असेल किंवा प्रयत्न करून संभाजीराजांनी वडिलांचे ऐकले नसेल काय हा सुद्धा एक महत्वाचा प्रश्न आहे. राजांचा युवराजात शत्रुपक्षाला मिळणे हे काही दुर्लक्षित करण्यासारखी किरकोळ गोष्ट नाही. त्यामुळे महाराजांना या गोष्टीकडे दुर्लक्ष केले असेल असेही वाटत नाही. हा विचारही मनाला पटत नाही. शिवाजी महाराजांच्या आज्ञेप्रमाणे संभाजीराजे शृंगारपुराहून सज्जनगडाला गेलेले दिसतात. त्यांच्या रायगड किंवा पन्हाळा येथे भेटून परळीत जावयास सांगितले की दोघांची भेट न होताच तसा हुकूम देण्यात आला. ते मुघलांकडे पडून जाण्याच्या विचारात आहे तेव्हा त्यांना समर्थांकडे पाठवून त्यांना 4 उपदेशाचे शब्द सांगायचे महाराजांच्या मनात नसेल ना. सज्जनगडावर त्यावेळी रामदास स्वामी होते की नव्हते हेही समजू शकत नाही. सज्जनगडावर स्वामीजींच्या समोर संभाजीराजांना भेटून आपला स्वराज्य वाटणीचा निर्णय त्यांना सांगायचा व त्यांचे मत यावर जाणून घ्यायचे. गृहकलयात समर्थाचे मत काय असेल ते विचारावे याचे काहीच कागदपत्र उपलब्ध नसल्याने हे सर्व प्रश्न मनात गर्दी करतात. संभाजीराजे मुघलांकडे जाण्याचा विचार आहे हे कळल्यानंतरही महाराज त्यांना सज्जनगडावर पाठवतात. त्या अर्थी त्याच्या मागे शिवाजी महाराजांचा काहीतरी हेतू निश्चित असावा. स्वामी रामदास स्वामींबरोबर पिता पुत्रांची कलुषित झालेली मने साफ करण्याचा सावत्रपणाचा गृहकलहाचा जटिल प्रश्न सोडवण्यासाठी सज्जनगड हे ठिकाण जर महाराजांनी निवडलेले नसेल का हे सर्व प्रश्न मनाला खरंच थक्क करून सोडतात.
हे सगळे विचार मनात येत असले तरी सज्जनगडावर संभाजीराजे अटकेत होते असे भीमसेन सक्सेना म्हणतो. परंतु त्यासंबंधी तसा उल्लेख इतरत्र मात्र कुठे आढळत नाही. सज्जनगडावरून पलायन. सज्जनगडावरील अधिकाऱ्यांना सांगून संभाजीराजे सातारजवळ असलेल्या 5 मैलावर असलेल्या माहुली कृष्णा वेष्णा नदीच्या पवित्र संगमावर स्नान करावयास निघाले. त्यांनी सुभेदाराला सांगितले, आज मोठी पर्वणी आहे, म्हणून मी माहुली क्षेत्रात स्नानार्थ जात आहे. आपल्या बरोबर थोडे लोक घेऊन घोड्यावर स्वार होऊन ते निघाले. संभाजीराजाने माहुलीत आल्यावर तीर्थस्नान वगैरे करून विपुल दानधर्म केला. त्यांनी गडावरून बरोबर आणलेल्या माणसास सांगितले, आता तुम्ही परत जा. किल्लेदारांना आणि महाराजांना कळवा की मी मुघल सेनेत निघालो आहे. मी दिल्लींद्राकडे जात आहे सह्याद्रीला पिडण्यासाठी, व तेव्हाच मी परत येईल. संभाजी राजांनी आपल्या अनुयायांना सांगितले की जगायची इच्छा असेल तर माझा पाठलाग करू नका, परत जा. अशा रीतीने संभाजीराजे स्वराज्यातून शत्रुपक्षाच्या गोत्रात सामील झाले. आपल्या आयुष्यात इतकी उलट उडी घेत असताना संभाजीराजांच्या मनात काय विचार चालू असतील. रायगडाला महाराजांनी न बोलविता परस्पर सज्जनगडावर त्यांना पाठवले. यामुळे संभाजीराजांच्या मनात काही शंका तर आली नसेल ना. त्यांना आपल्या वडिलांचा आधार तुटला की काय असे तर वाटले नसेल ना. ते विजापूरकर किंवा करांकडे न जाता मुघलांकडे का गेले असावे. दिलेर खानालाच त्यांनी का निवडले असावे. वयाच्या 8व्या-9व्या वर्षापासून ते शिवाजी महाराजांचा प्रतिनिधी म्हणून मुघलांचे मनसबदार झाले होते. त्याने औरंगजेबाचा दरबार पाहिला होता. मनसबदार म्हणून ते 1665-66 साली आणि 67-68 साली मुघलांकडे गेले होते. ज्या ज्यावेळी शिवाजीराजे मुघलांशी तह करीत होते किंवा तहाची बोलणी करीत होते, त्या त्यावेळी संभाजीराजांना बादशाही मनसबदार म्हणून ढालण्याचे ठरत होते. या सर्व पार्श्वभूमीवर ते कदाचित स्वतंत्र मनसबदार किंवा जहागीरदार मिळवण्यासाठी स्वतंत्रपणे स्वकर्तृत्व दाखवण्याचा विचार तर दिलेर खानाकडे जाताना केला नसेल ना. शिवाजी महाराजांनी मुघलांकडे जाऊ देण्याच्या विचारापासून संभाजीराजांना परावृत्त केले नाही, हा सुद्धा प्रश्न मनाला भेडसावून जातो. संभाजीराजे मुघलांना का मिळाले याचे कागदपत्री कुठेच उल्लेख सापडत नाही. जयदेश शेकावलेत आणि सभासद बकरीत राजे रुसून मुघलांकडे गेले असावे असे म्हटले आहे. सुरतकर लिहितात, पण सर्वात सर्वात त्यांची शिवाजीराजांची मनःशांती अधिक ढासळणारी जी गोष्ट रडली ती म्हणजे त्यांचे ज्येष्ठ पुत्र त्यांच्यावर नाखुश होऊन बादशाही दरबारी दिलेर खानाकडे पळून गेले. ते मुसलमान होऊ इच्छितो याच अर्थाची माहिती फ्रान्सिस मार्टिन या फ्रेंच गव्हर्नरने दिली आहे. या चारही उल्लेखात विशेष फरक नाही. सर्वांनी संभाजी राजांनी वडिलांवर रागावून मुघलांना मिळाले असे लिहिले आहे. इंग्रजांनी संभाजीराजांना मुसलमान होऊन इच्छित असे म्हटले तरी या विधानाला त्यांच्याजवळ काय आधार होता हे मात्र निश्चित कळत नाही. ही घटना जरी खरी असली तरी संभाजीराजांनी फार मोठी चूक केली असेच म्हणावे लागेल. चिटणीसांनी संभाजी शृंगारपूरहून सज्जनगडाला गेल्याचे सांगितलेले नाही. या दोन्ही ठिकाणी संभाजीराजे गेले असल्याचा प्रमाणभूत मानलेले जयदेशकावलीत उल्लेख आहे. सोयराबाईंना संभाजीराजास गादी मिळवून द्यायची नव्हती. गादी मिळावी म्हणून राजानामाला चांगला ठरवून संभाजीराजाला बदनाम करण्यासाठी सोयराबाईंनी त्यांच्याबद्दल गैरवर्तणुकीचे आरोप पसरवले असे सांगण्यात येते. संभाजीराजे तरुण वयात एखाद्या सुंदर मुलीच्या वर भाडलेले आहे असा समज त्यांनी सर्वमान्य पसरविला होता आणि संभाजीराजेंना व्यसनाधीन बनवल्याची गोष्ट प्रभू रत्नमाला या ग्रंथात दिलेली आहे. प्रत्यक्ष सज्जनगडावरून संभाजीराजे मुघलांना मिळाले तेव्हा त्यांच्याबरोबर त्यांची पत्नी दुर्गाबाई आणि त्यांची एक बहीण असे फारसी बातमीपत्रात म्हटले आहे. सन 1682 पर्यंत दोघी अहमदनगरच्या किल्ल्यात होत्या. त्यानंतर त्यांना सोडवण्यासाठी संभाजीराजांच्या हुकमाप्रमाणे मराठ्यांनी अहमदनगरच्या किल्ल्यावर 2-3 वेळा हल्ले केले. त्यानंतर त्यांनी दौलताबादला हलवलेले दिसते.
संभाजीराजे येसुबाई आणि गिरिजोजी यादव यांनी दुर्गाबाईला सोडून आणण्याचे पुष्कळ प्रयत्न केले होते. 1716 साली यादव घराण्याच्या कागदपत्रात दुर्गाबाईला मातोश्री दुर्गाबाई असे म्हटलेले आढळते. संभाजीराजे शिवाजी महाराज यांच्या चुकीबद्दल ठार मारणार होते असे बुसातीन उस सलातीन या आणि चिटणीस बकरीत म्हटले आहे. तरी तो दिलेर खानाकडून ते परत आल्यानंतर महाराजांनी त्यांना समोपचाराने आणि प्रेमाने आणि घरोब्याने आपुलकीने वागवल्याचे दिसते, असे त्यांनी व्यंकोजी राजेला लिहिलेल्या पत्रात शिवाजीराजे लिहितात. या सर्व पुराव्यावर विचार केल्यावर युवराज म्हणून ते कारभार करीत असताना संभाजीराजेला रायगडावरचे अधिकार नाकारले असल्याने ते रागावून मुघलांना सामील झाले असावे असं वाटते. दिलेर खानाने यांच्या संभाजीराजांकडे आल्याचा फायदा घेऊन मराठी मुलकातील प्रदेश जिंकण्यास सुरुवात केली होती. त्या दोघांनी काही गड घेतले, ज्यात 3-4-1679 रोजी भूपाळगड जिंकला. शिवाजी महाराजांनी मांजऱ्यानजीकच्या पर्वतावर एक मजबूत किल्ला बांधून त्याचे भूपाळगड असे नाव ठेवले होते. या किल्ल्यावर सामान, सरंजाम आणि मालमत्ता ठेवण्यात येत असे. गडावर लढाऊ शिबंदी, शूर शिपायांचा पक्का बंदोबस्त केलेला होता. मुघली फौज येत आहे असा पुकारा होताच भयभीत होऊन तडेतर्फेकडील कसब्यातील गावोगावची माणसे सामान सुमानासह गडावर आश्रयास आली होती. दिलेर खानने सकाळी किल्ल्यावर पोहोचून हल्ला केला. 2 प्रहरपर्यंत मोठी लढाई झाली. दोन्ही बाजूंची बरीच माणसं मेली. दिलेर खानाने 3-4-1679 रोजी किल्ला घेऊन गडावरील सर्वच माणसाचे सर्वस्व हरण केले. 700 माणसं कैद झाली. त्यातल्या प्रत्येकाचा हात कापून त्यांना सोडून देण्यात आले. गर्दीत पुष्कळ माणसे ठार झाली. शिवाजी महाराजांची 16,000ची सैन्याची कुमक पोहोचण्यापूर्वीच किल्ला पडला. तरी मराठी सैन्याने युद्धरचना करून लढा देण्याचे ठरवले. इरज खान आणि बजाजीराव परांडा करून दिलेर खानाच्या फौजेत सामना सरंजाम आणीत असल्याने मराठ्यांना कळताच ते त्यांच्यावर चालून गेले. दिलेर खानाने एकलास खानाला 1,500 स्वारांसह इरज खानाच्या मदतीस पाठवले. किल्ल्यापासून 6 कोसांवर एकलास खान आणि मराठ्यात यांची मोठी लढाई झाली. इतरही अनेक चकमकी झाल्या. खानाने तोफखान्यात सरबत्ती केल्यामुळे अनेक मराठा सरदार ठार झाले. दिलेर खानने किल्ला जिंकल्यावर तो पाडून जमीनदोस्त केला. अनुपुराणातही या वेढ्याचे वर्णन केलेले आहे. संभाजीराजे गडावर दूत पाठवून दिलेर खानाच्या प्रबळ सैन्यापुढे गड दुर्बल असल्याने निष्कारण जीवाची व धान्याची हानी न करून घेता किल्ला खानाच्या स्वाधीन करावा असा निरोप पाठविला. परंतु मराठ्याने त्यांचे म्हणणे न ऐकता प्रतिकाराची तयारी केली व युद्ध केले. या युद्धात फिरोंगजी नरसाडे यांनी गड लढवण्यास शक्य तितका प्रयत्न केला, परंतु खानाच्या मोठ्या सैन्यापुढे मात्र मराठ्यांचा निभाव लागला नाही. या सुमारात शहजादा मुअज्जम दक्षिणेचा सुभेदार नेमण्यात आले. तो एप्रिल 1679च्या सुमारे औरंगाबादाला आला. मुघल सैन्य दिलेर खान आणि संभाजी राजे पन्हाळ्यावर वेढा घालणार होते. तेथे पावसाळ्यात छावणी करून दीर्घकाळापर्यंत वेढा चावून ठेवण्याचा त्यांचा विचार होता. संभाजीराजे आणि दिलेर खान यांनी पावसाळा संपतात विजापूरकरांच्या वजिरांना शिवाजी राजांवर चालून जाण्यास भाग पाडले. त्याला तोंड देण्यासाठी शिवाजी महाराजांनी सरहद्दीवर 12,000 घोडेस्वार आणून ठेवले होते, परंतु प्रत्यक्षात पन्हाळ्याला वेढा पडलाच नाही. भूपाळगड घेतल्यानंतर दिलेर खान घोलगडाच्या बाजूने गेला. दिनांक 18/8/1679 ला त्यांनी घोलागड जवळच्या भिवरा नदी ओलांडली आणि आदिलशाही सरदार मसूद खानावर चालून जाण्याचे ठरवले. दिलेर खान विरुद्ध आपला टिकाव लागणार नाही असे त्याला वाटल्यामुळे मसूद खानाने शिवाजीराजांना मदत मागितली. तेव्हा शिवाजी महाराजांनी विजापूरकरांशी तह केला. दिलेर खान मंगळवेढे जिंकून विजापूरकरांच्या बाजूस गेला. मसूद खानाने सबाजा घाटगे यांस बोलावून तोरंगल आणि शिवबंदी यांच्या बरोबर घेऊन त्याला इंडीकडे पाठविले. संभाजीराजांनी रसद घेऊन
संभाजीराजे रसद घेऊन निघाले होते. संभाजी महाराजांनी साबाजी यांचा मुकाबला होऊन साबाजी जखमी झाला होता. 15 सप्टेंबरला दिलेर खान विजापूरच्या जवळ गेला. विजापूरकरांच्या मदतीसाठी शिवाजी महाराजांनी एक सैन्याची तुकडी धाडली आणि दुसरी तुकडी विजापूरकरांवर केंद्रित झालेले सैन्य पांगवण्यासाठी मुघल हद्दीत पाठवली होती. तरीही विजापूर घेण्याचा हट्ट दिलेर खानांनी सोडला नाही. त्यांनी मराठ्यांच्या सैन्याकडे दुर्लक्ष केले, परंतु त्याला विजापूर घेता आले नाही. त्यामुळे शहजादा मुहज्जम आणि दिलेर खान यांच्यात मतभेद वाढत गेले. मुघली हद्दीतील प्रदेशात शिवाजी महाराजांनी केलेल्या लुटीचा दिलेर खानाने बंदोबस्त न केल्यामुळे औरंगजेबाने त्याची कान उघडली केली. त्यामुळे रागावून मराठ्यांना मुघल हद्दीतून पळवून लावण्यासाठी दिलेर खानने मिरज आणि पन्हाळ्याच्या बाजूने मोर्चा वळवल्या. जालगिरी, तिकोटा, होनवळ या मार्गाने तो आथणीपर्यंत पोहोचला. संभाजी महाराज त्यांच्या बरोबर होतेच. दिलेर खान अथणीपर्यंत येताच बरीच गावे आणि खेडी उद्ध्वस्त केली. तो एनपुरात जात असताना संभाजीराजे निघून गेल्याची बातमी त्याला समजली. सभासद बखरीत दिलेर खानाने सूचना केल्यामुळे संभाजीराजे पळून गेले असे लिहिले आहे. तरी संभाजीराजे आणि दिलेर खान यांच्यात मतभेद सुरू होते. दिलेर खान आणि संभाजीराजे सर्जा खान यांनी तिकोटा, होनवड, तेलंगणा पासून अथणीपर्यंतची गावे लुटत असताना अनेकांना कैद केले, हिंदूंचे हाल केले. तेथे संभाजीराजे आणि दिलेर खान यांच्यात मतभेद झाले. सर्जा खाननी हिंदूंचे केलेले हाल संभाजीराजास आवडले नाही. संभाजीराजांनी कैदी केलेल्या मंडळींना सोडा असा आग्रह धरल्यामुळे दिलेर खान आणि संभाजीराजे मतभेद झालेले होते. औरंगजेबाचा संभाजीराजांना कैद करण्याचा हुकूम कळल्यावरही त्यांच्यात मतभेद होण्याचा विषय होता. तो संभाजीराजांना सूचना देऊन ते पळून जात होते असे वाटत नाही. संभाजीराजांनी आपल्या दानपत्रात या मतभेदांचा उल्लेख केलेला आहे. दिलेले असुराबरोबर माझे भांडण झाले. इतकेच नव्हे तर दोघात मारामारी होण्यापर्यंतची मजलगिरी होती असे संभाजीराजे आपल्या दानपत्रात लिहितात. संभाजी महाराजांना मोगलांकडून सोडवून आणण्याचे प्रयत्न चालूच होते. त्यांनी संभाजीराजांना भरवसा दिला होता की आपल्याकडील परत आल्यानंतर त्यांना तीळ मात्रही कुठल्याच प्रकारचा बोल लागणार नाही. त्या दोघात वाकडेपण जरी आले असले तरी शिवाजी महाराजांनी दाखवलेल्या कळवळ्याने आणि प्रेमामुळे तो नाहीसा झालेला होता. त्यांनी संभाजी महाराजांचे मन आपल्याकडे वळून घेतले होते. त्यामुळे संभाजी एकटेच निघून विजापुरास गेले. बुसातीन उस सलातीन मध्ये संभाजीराजे आपल्या स्त्रीला सोडवण्यासाठी खूप प्रयत्न केले असे नमूद केलेले आहे. शिवाजी महाराजांनी संभाजीराजांना आणण्याचे प्रयत्न केलेच होते. शिवाजी महाराजांची माणसं गुप्तपणे संभाजीराजांकडे येत जात असत. विजापूरवरून 16 कोसावर अथणी हे स्थळ आहे. जवळच जंगल आणि छावणी होती. तेथून शिवाजी महाराजांची माणसे एके संध्याकाळी युक्तीने बाहेर संभाजी महाराजांना त्यांनी काढलेले दिसते. दिलेर खानाने इतका बंदोबस्त केला असूनही इतक्या मोठ्या फौजेमधून 10 स्वारांनीशी संभाजीराजे निघून गेले हे कसे घडले याचा तपास अजून लागलेला नाही. ते स्वतःच्या हिमतीने निघून गेले. संभाजीराजे विजापुरास गेले तेव्हा मसूद खानाने संभाजीराजांना समान सरंजाम, पोशाख आणि बिछाई देऊन मदत केली. शिवाजी महाराजांनी विजापूरकरांवर दिलेर खानावर पूर्वी चालून जाणार होता मसूद खानाला सहाय्य करून शिवाजी महाराजांनी त्यांच्याशी मैत्री संपादन केली होती. संभाजी महाराजांना सोडून आणण्यासाठी मसूद खानचा उपयोग घेता येईल अशी महाराजांची कल्पना असावी. मसूद खान संभाजीराजांना मदत करत आहे हे कळताच दिलेर खानाने अब्दुल रजाकला विजापुरास पाठवले. अब्दुल रजाक विजापुरात पोहोचतोच ते संभाजी महाराज 300 घोडे आणि 1000 पायदळ बरोबर घेऊन पन्हाळ्यास पोहोचले. संभाजीराजे पन्हाळ्यास पोहोचल्याचे कळताच शिवाजी महाराजांना अतिशय आनंद झाला. मुलाची गाठ घेण्यासाठी ते पुरंदरवरून पन्हाळ्यास गेले.
दिनांक 13/1/1980 रोजी पिता पुत्रांची भेट झाली. महाराजांनी प्रेमाने संभाजींचा सत्कार करून त्यांना राज्य देण्याचे आश्वासन केले. या भेटीत पिता पुत्रांचे बरेच बोलणे झाले. राजे लेकराला म्हणाले, लेकरा, मला सोडून नको त्या औरंगजेबा लेका लेकरा, मला सोडून नको. औरंगजेबात आपला दावा तुझला दगा करावायचा होता, परंतु श्रीकृपा करून सोडून आणला. थोर कार्य झाले. आता तू ज्येष्ठ पुत्र थोर झालास आणि स्वतंत्र राज्य करणे हे तुझे कर्तव्य असेल. तुझ्या चित्ती आहे असे आपणास कळले, तर मजला हे अगत्य आहे. तरी तुझलाही एक राज्य देतो. आपले पुत्र दोघे जण, तू एक संभाजी आणि दुसरा राजाराम, एसी एशियाची सर्व राज्य आहे. यास दोन विभाग करतो. एक चांदीचे राज्य, ज्याची हद्द तुंगभद्रा तहत कावेरी, हे एक राज्य तुला देतो. दुसरे राज्य तुंगभद्रा अलीकडचे गोदावरी नदीपर्यंतचे, अशी राज्य राजारामाला देतो. अशा राज्याचे दोन भाग करून तुम्हा दोघांस देतो. त्यावर संभाजीराजांचे डोळे पाणावले व संभाजीराजांनी शिवाजी राजांना बोलले, आपणा साहेबांची पायाची जोड आहे. साहेबांची म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची. मला शिवाजी महाराजांच्या पायाची धूळ या राज्यापेक्षा किंवा सल्तनतीपेक्षा जास्त महत्वाचे, असे संभाजीराजे बोलले. आपण दूध भात खाऊन साहेबांचे पायाचे चिंतन करू, असे उत्तर संभाजीराजांनी दिले. राजे संतुष्ट झाले आणि मग पितापुत्र बैसून कुल राज्य आपले देखील. कर्नाटकच्या स्वारीवरून परत आल्यानंतर पितापुत्रांची गाठ पडलेली नसेल, तर ही भेट जवळजवळ 3 वर्षांनी होत होती. तेव्हा दोघांनी, विशेषतः महाराजांनी, अत्यंत आनंद होणे स्वाभाविक आहे. महाराज आग्र्याहून सुटका झाल्यानंतर संभाजीराजांना सोडून आले. त्या भेटीनंतर त्यांना झालेला आनंद, या प्रसंगी झालेला आनंद, यात फरक नव्हता. गृहकलह, मतभेद, मुलगा शत्रूकडे पळून जाणे इत्यादी अनेक संघर्षानंतर त्यांच्या आयुष्यात हा क्षण आलेला होता. या भेटीत सोहळा या भेटीचा सोहळा अविस्मरणीय झाला, यात शंकाच नाही. राजा आनंदले. आनंद कोणाजवळ बोलून दाखवणार? या प्रसंगानंतर राजांनी व्यंकोजी राजांना लिहिले. श्री चिरंजीव राजे श्री संभाजीराजे मोगलाईत गेले. त्यास आणावयाचा बहुत उपाय केला. त्यासही कळो आले की पातशाही अगर विजापूरचे अगर भागानगर पातशाहीत आपल्या मनोगत पूर्ण होणार नाही, ऐसे जाणवून त्यांनी आमच्या लिहिण्यावरून स्वार होऊन आमची भेट घेतली. घरोब्याने रीतीने जैसे समाधान करून तैसे केले. हे सविस्तर वर्तमान तुम्हास कळवले म्हणून लिहिले असे. संभाजीराजे संभाजीराजांना पन्हाळ्यावर ठेवून शिवाजी महाराज रायगडावर गेले. संभाजी महाराज परत आल्यानंतर पुन्हा राज्यकारभार सांगितलेला दिसतो. दिनांक 15/3/1680 या दिवशी महाराजांनी राजारामाचे व प्रतापराव गुजर यांच्या मुलीचे लग्न लावून दिले. या लग्नाला संभाजीराजे रायगडावर उपस्थित नव्हते, ते पन्हाळ्यालाच होते. समकालीन कागदपत्रावरून 1680 सालच्या जानेवारी महिन्यात महाराजांनी संभाजीराजांना फ्रेंचांशी वाटाघाटी करण्याचे अधिकार दिलेले दिसतात. फ्रेंचांच्या बोटी राजापूर बंदरात नांगरून पडल्या होत्या. या बोटीतून कोणीही बाहेर पडताना दिसले नसल्यामुळे ती जहाजे एखाद्या खासगी व्यापाराची असतील अशी संभाजीराजांची समजूत झाली होती. या बोटी संबंधी संभाजी महाराजांनी माहिती पुरवण्यात आलेली नव्हती. या फ्रेंचांच्या बोटी आहे असे करता संभाजीराजांनी फ्रेंच कंपनीला सौजन्य दाखवण्यासाठी काही खलाशी बोटीवर पाठवले. तेथे व्यापार करण्यासाठी किंवा काही हेतूने ते आले नाहीत असे त्यांना सांगितले. त्यामुळे त्यांच्यापैकी कोणी किनाऱ्यावर आलेले नव्हते. परंतु पुढील काळात फ्रेंच व्यापारासाठी आले, तर पूर्वीपासूनच फ्रेंच आणि मराठे यांच्यात चालू असलेल्या मैत्रीला फ्रेंच गुप्त रीतीने शिवाजी महाराजांना शस्त्रास्त्रे पुरवत असत. पुन्हा उजाळा मिळाल्या असे फ्रेंचांनी लिहिलेले आहे. या मजकुरावरून 13 जानेवारी 1680 ही तारीख आहे. संभाजीराजे आणि शिवाजी महाराजांची भेटही त्याच दिवशी झालेली होती. आज आपल्या शिवपुत्र संभाजी या प्रबंधाचे वाचन आपण इथेच थांबू. उद्या आपल्या या
बलिदान मासाचे 5वे पुष्प आहे. या 5व्या पुष्पाचा विषय वारसा हक्क कलातून महाराजांना मिळालेलं राष्ट्रपत इथून सुरू होणार आहे. तरी आपल्या सर्वांना आग्रह राहील की आपण उद्या सर्व वेळेवर सहभागी व्हावे. दादांनी मेसेजमध्ये सांगितल्याप्रमाणे गेल्या 5 दिवसापासून माझ्या पूर्ण तोंडाला भयानक पद्धतीचे फोड आलेले आहेत आणि तरी मी हे वाचनाचं धाडस करत आहे. त्यामुळे होऊ शकते माझ्या वाचनातून शब्दांची अदलाबदल होऊ शकते किंवा शब्द उच्चारणामध्ये काही फरक असू शकतो. तरी ती चुकी आपण सर्वांनी मोठ्या मनाने पदरात घ्यावी आणि माझा जो शुद्ध हेतू आहे की शंभू राजांचं चरित्र आणि बलिदान आपल्या सर्वांना माहिती पडावं आणि त्यासाठी आपण सर्वजण या सर्व बलिदान मासासाठी स्वराज्य सेवा प्रतिष्ठानच्या पाठीशी उभे आहात. त्याबद्दल सर्वांचे आभार आणि आपण सर्व उद्या परत 5व्या पुष्पासाठी एकत्र येऊ ही अपेक्षा आहे. जय शिवराय. काही सूचना असतील तर त्या ग्रुपवर किंवा पर्सनल मला कळवू शकता. जय शिवराय. जय शिवराय.